नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण क्रिस्पी वेज रोल करणार आहोत। हे रोल करायला खूप सोपे आहेत, चवीला तर अप्रतिम असे होतात, झटपट तयार होतात। त्यामुळे लहान मुलांना तर हे आवडतात, पण मोठ्यांना देखील खूप आवडतात। त्यामुळे असे रोल तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। हे रोल आपण शॅलो फ्राय करणार आहोत, तुम्हाला पाहिजे असेल तर डीप फ्राय देखील करू शकता। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला हे रोल कसे करायचे ते आता बघूया। वेज रोल करण्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतले। आता काय करायचं, बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। हाताने नाही तोडायचे, नाहीतर ते त्याच्या असं हे राहतात बटाट्याचे तुकडे, तसं नको आहे आपल्याला। तर आपल्याला बटाटे हे किसून घ्यायचे। आता अगोदर मी हे बटाटे व्यवस्थित किसून घेते। आता इथे बटाटे मी किसून घेतलेत, ते घालूया भांड्यात। आता याच्यात घालायचं आहे, मी एक थोडासा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे, तो घालूया। थोडंसं गाजर एक 2 चमचे होईल एवढं बारीक किसलं आहे, आणि कोथिंबीर हे घालून घेऊया। आता याच्यात घालायचं आहे एक लहान चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक लहान चमचा चाट मसाला, एक लहान चमचा आपल्याला याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे। चिली फ्लेक्स असेल तर घाला, नाहीतर हिरवी मिरची किंवा लाल तिखट जे असतं ते घातलं तरी चालेल। आता घालूया चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या अजून काही भाज्या म्हणजे जसं की सिमला मिरची किंवा कोबी बारीक चिरून घालायचं असेल तरी घालू शकता। मी इथे फक्त गाजर आणि कांदाच वापरला आहे, तुमच्या आवडीने भाज्या घाला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता हे बाजूला ठेवूया। कणिक मळण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतला आहे, तो याच्यात घालूया। याच्यात घालायचं आहे एक लहान चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, 2 लहान चमचे तेल घेतले ते घालायचं, मिक्स करायचं। आणि याला आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे, पण मळताना खूपही पातळ नाही मळायचं आणि खूपही घट्ट नाही करायचं। हे बघा, आता ह्याच्यात थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि याची कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे बघा, इथे मी ही कणिक मळून घेतली आहे। खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही, अशी मध्यम अशी कणिक मळायची। आता आपण याचं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। आता याच्यातून एक गोळा काढूया। हे बघा, आपली चपाती असते त्या साईजचाच गोळा घेतला आहे। आता याला लाटायचं आहे गोल, जाड नाही ठेवायचं, थोडं पातळच लाटायचं। गरज वाटली तर पीठ लावलं तरी चालेल मैद्याचं। आता इथे याला मी चपातीसारखं छान असं व्यवस्थित लाटून घेतलं आहे। हे बघा, असं ठेवलं आहे। खूपही जाड करायचं नाही आहे आणि अगदी पातळही नाही, थोडंसं मीडियमला ठेवायचं। आता आपण जे बटाट्याचं स्टफिंग केलं होतं ते याच्यावर पसरायचं आहे। खूप जाड त्याची लेयर नाही लावायची, हाताने असं पसरून पसरून त्याला पातळ अशी लेयर सगळीकडे पसरून घ्यायची। आता तुम्ही हे असं तयार करून त्याचे कट करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरला ठेवलात तर एक 4 ते 5 दिवस आरामात राहतात, अजिबात खराब होत नाही। आयत्या वेळी फक्त काढून थोडा वेळ बाहेर ठेवा आणि त्याचं लगेच तळलं तरी छान होतात। हे बघा, असं पातळ पसरायचं। आता हे सगळीकडे मी व्यवस्थित पसरून घेते। बघा, मी हे सगळं व्यवस्थित पातळ असं पसरून घेतलं आहे। आता काय करायचं, याचा रोल करायचा आहे आपल्याला। असं थोडं प्रेस करत करत याला रोल करून घ्यायचं। सारण आतमध्ये घालताना थोडं पातळच घाला, नाहीतर ते खूप असं जाड होईल। हे बघा, आता हा असा रोल मी करून घेतला आहे। आता सुरी घ्यायची
सुरीने कट करायचं. अगदी व्यवस्थित कट होतं. आता हे बघा, हे सगळं मी असं व्यवस्थित कट करून घेतलं आहे. आता आपण एक स्लरी तयार करायची आहे. आता स्लरी तयार करण्यासाठी इथे मी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 1.5 चमचा मैदा घेतला आहे. आता याच्यात पाणी घालायचं थोडं थोडं. खूप पातळ नाही करायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करूया. इतपत ठेवायचं की त्याचं कोटिंग आहे ते त्या याच्यावर रोलवरती बसायला पाहिजे. हे बघा, हे मी असं केलं. खूपही पातळ नाही आहे आणि खूपही घट्ट नाही आहे. आता ही आपली स्लरी इथं तयार झाली. आपण जे रोल तयार केले ते याच्यात घालायचं आणि आता हे तेलात घालायचं. मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हे तेलात घालून घेऊया. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला तेलात हे ठेवायचे आहेत. असे एक एक करून घालायचे. कोटिंग केल्यामुळे काय होतं, आपण जे आतमध्ये त्याला स्टफिंग केलं आहे ते तेलात बाहेर सुटत नाही. त्यामुळे असं करायचं. तुम्ही जर तळणार असाल तेलात डीप फ्राय तरी करू शकता. आता इथं मी शॅलो फ्राय केलं आहे. वरून याला छान अशी एक मस्त असं कुरकुरीत होतं. सुरुवातीला लगेच हलवायचं नाही आहे. सुरुवातीला थोडं हे असंच ठेवायचं. गॅस मीडियम टू हायमध्येच ठेवायचा. खूप बारीक गॅसवर करायचं नाही. थोडंसं वरून तेल हे करायचं आणि खालची बाजू थोडी कडक झाले वाटलं की त्याला परतून घ्यायचं. आता याला आपण छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे. हे बघा, हे खूप छान झालं आहे. रंगही फार सुंदर आला आहे. असं सोनेरी रंगावरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. आता मी हे काढून घेते आणि राहिलेले बाकीचे रोल असेच तळून घेते. इथे आपले रोल करून तयार आहेत. बघा, खूप सुंदर झालेत. अजिबात तेलकट नाही आहेत. जवळून बघितलं तर याला जराही तेल दिसत नाही. तर असे रोल तुम्हीही करा. हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता. खूप छान होतात. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.